नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांच्या आनंदाची बातमी आहे की कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या पावसाळा अधिवेशन सुरू आहे. तर ते पावसाळा अधिवेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफीची पहिली यादी 6 जुलै प्रकाशित होणार आहे. तर या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी पात्र नाहीत, तर 6 जुलैच्या नाव यादीसाठी कुठली कामं करायची आहे, तर थोडक्यात माहिती आहे. हा आढावा हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, राजशिवमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की हा व्हिडिओ शेवटपर्यंत या कर्जमाफीसाठी संपूर्ण व्हिडिओ कळेल. तर मित्रांनो, आपण पाहूया सध्याच्या पावसाळ्या अधिवेशनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 6 जुलै 2026मध्ये येणाऱ्या 6 जुलैमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी येणार आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यानगर कर्जमाफीच्या अद्या 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा होणार आहे का? तर हे 2017च्या पात्र झालेलं होतं का? 2017ला लाभ भेटला नव्हता, असे 6.5 लाख रुपये शेतकरी आहेत. तर 6.5 लाख शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे 6.5 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती ती करण्यात आलेलं आहे. परंतु आता ही कर्जमाफी तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज योजना आहेत. तर त्या योजनेची 2019 ते 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेलं आहे. हे शेतकरी आहेत तर ते शेतकरी 50,000 रुपयाचा प्रोत्साहन निर्णय सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. तर 6 जुलै 2026च्या जे काही कर्जमाफी आहेत तर ती कर्जमाफी येणार आहे. त्याचं जर नाव घ्यायचं तर 2 महत्त्वाची कामे करायचं आहे. तर पहिल्यानं काम आहे, तुमच्या कर्जमाफी खाती जर आहे तर तुमचं कसं सेविंग अकाउंट तर त्या आधार लिंक बँक खात्यामध्ये आधार संग लिंक बँकमध्ये करायचं आहे. तर तुमचं आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही कर्जमाफीची यादी येणार नाही, तर कर्जमाफी होणार नाही तुम्ही. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की याचबरोबर आपण जे काही केंद्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की फार्मर आय डी काढायला सांगेल, तर ते फार्मर आय डी असला पाहिजे. आणि फार्मर आय डीच्या आत्तापर्यंत फार्मर आय डीच्या लवकर फार्मर आय डी काढून घ्या, कारण की हे तुमचं कर्जमाफीच्या यादीवर नाव येणार नाही. तर हे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर 6 जुलैच्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर तुमचं योजनेअंतर्गत व्हायचं असेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी असला पाहिजे. आणि कर्जमाफीचे जे काही सर्व आधार लिंक बँक खात्याचं पाहिजे. आणि आधार लिंक नसेल तुमचं यादीमध्ये नाव येणार नाही. याचबरोबर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं अपडेट म्हणजे जो 1 जून रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी JR काढला, तर त्या JRमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जे शेतकरी 2000च्या कर्जमाफीच्या जे सांगण्यात आले होतं ते नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीच्या संदर्भात सांगण्यात आलेलं होतं 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार आहे. तर असं सरकारने सांगितलं होतं. परंतु याच्यामध्ये विविध शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की विरोध असेल तर विविध शेतकऱ्यांना विरोध असेल तर पाहता, किंवा ज्या शेतकऱ्यांचं 50,000 रुपयाचं कर्जमाफी नवीन तर ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, या उपकरणाचे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर रोहित पवारांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर हे घोषणा असेल पाचमोबीने राज्य सरकारने बदल करण्यात आलेला आहे. तर परिस्थितीसाठी एक वेगळी समिती केलेली आहे. तर या समितीचे काय निर्णय येतो हे पाहण्यासारखं आहे. तर हा निर्णय बदलू शकतो. परंतु कर्जमाफी झाली असेल तर तुमचं जरूर 2 लाखापर्यंत कर्जमाफी लाभ हा मिळू शकतो. असं सध्या 50,000 रुपयाचा कर्जमाफी सरकारने सांगितलेलं आहे. तर सध्या ते राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तर ते पावसाळी अधिवेशनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दत्तात्रय भरणे यांच्या सांगण्यात आलेलं आहे की आमची ही कर्जमाफीची जे काही सांगण्यात आलेलं आहे तर ती कर्जमाफी हे 6 जुलै मध्ये करण्याची 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तर जवळपास 20 लाख शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र होणार आहेत. तर ही कर्जमाफी साधारणतः 36,000 कोटी रुपयाची असं कर्जमाफीसाठी जवळपास 40,000 रुपये कोटींचा निधी हा प्रस्थित अशी माहिती सरकारने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, कर्जमाफी सगळं जे काही इतर प्रश्न काय असेल तर तुमचं नक्की कमेंटमध्ये कळवा. तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेतीसंबंधित पीक असे नवनवीन व्हिडिओ येतात. पुढच्या व्हिडिओमध्ये जय भारत.